ती म्हणजे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं कोकाटे म्हणाले। पीक नाही त्याचे काय पंचनामे करणार असं मी म्हणालो। सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्यास मी सांगितलंय। जिथे पीक नाही त्याचे पंचनामे करता येत नाही। खरं बोललो त्यात गैर काय असं कोकाटे म्हणताय। एकीकडे कोकाटेंचं एक विधान चर्चेत आहे आणि त्यावरून वादही निर्माण झाला। यावर स्पष्टीकरण कोकाटेंनी दिलं। असं नाही म्हटलं मी मला बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे। फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे। काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालंय, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे। त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले, त्यांनी भरपाई देणार होता। पण त्याच्यात तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय, इथं काय आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे? काही ठिकाणी आता जर नांगरट जर काही शेतकऱ्याचं नांगरटी करणं काम आहे त्यांचं, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते। परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही, त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे। पण मग हा शब्द खटकतो ना, अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्या, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? हा अरे शब्द पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे तर ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे। जिथे इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले। आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे। या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार। आता एवढ्या सगळ्याच्या तुम्हाला हे विचारण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही जो शब्द वापरता, बाकी टेक्निकल सगळे सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ती ओके होती, पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात का ढेकळाचे आणि जमीन एक सारखी नाही ना बाबा, क्रॉप सुद्धा एक सारखी नाहीये। पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या जीवाला लागणार आहे। तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची?